श्रोते हो नमस्कार. स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्रोते हो, आज आपण शिवामूठ कशी, कधी आणि किती वेळा व्हावी, तसेच कोणत्या सोमवारी कोणती मूठ व्हायची आहे आणि शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. श्रोते हो, श्रावणी सोमवार म्हणजे काय? तर श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची पूजा आणि उपवास करून शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. तर आता शिवामूठ म्हणजे काय? तर श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांना एक मूठ धान्य अर्पण करणे म्हणजे शिवामूठ होय. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य एक मूठ घेऊन ते शिवाच्या पिंडीवर वाहिले जाते. त्यानंतर भगवान शंकरांचे पूजन केले जाते. शिवामूठ वाहिल्याने मनोकामना पूर्ण होतात, तसेच धनधान्य वाढते आणि जीवनात सुख शांती मिळते. या 2025 मध्ये 4 श्रावणी सोमवार आहेत. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव अशी वाहण्याची परंपरा आहे. भगवान शिवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आर्थिक समस्याही कमी होतात. आता आपण बघूयात शिवामूठ कशी अर्पण करायची आहे ते. शिवामूठ अर्पण करताना सर्वात आधी देवाजवळ दिवा लावा. नंतर महादेवांना भस्म अर्पण करा. शिवलिंगावर कापसाचे वस्त्र अर्पण करायचं आहे व भोलेनाथांना प्रिय असलेल्या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत, जशा की बेलाचं पान, धोत्र्याचं फूल, रुईचे पान, गोकर्णीचे फूल, शमीचे पान या गोष्टी भोलेनाथांना सर्वाधिक प्रिय आहेत. सर्वात आधी बेलाचं पान वाहायचं आहे. नंतर एक एक सर्व अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर उजव्या हातात शिवामूठ घेऊन त्यावर थोडे पाणी घ्यायचे आहे आणि 3 वेळा शिवामूठ वाहायचे आहे. यानंतर आरती करायची आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे. यामुळे श्रावणी सोमवाराला खूप महत्त्व आहे. या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करतात, भगवान शंकरांची मनोभावे पूजा करतात. हा महिना जो आहे तो धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण भगवान शिव तर साक्षात देवों के देव महादेव आहेत ना, म्हणून. आता आपण बघूयात या श्रावणी सोमवारांमध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते. सोमवारी काळे कपडे घालायचे नाहीयेत. मांसाहार, मद्यपान करायचा नाहीये. मोठ्यांचा अनादर करायचा नाहीये. श्री महादेवांना तुळशीचे पान वाहायचे नाहीये. तर अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर शिवामूठ वाहताना एक मंत्र बोलायचा आहे. तो म्हणजे शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठा ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे या श्रावण महिन्यात नक्कीच महादेवांच्या कृपेने आपल्या घरात सुख, शांती, समाधान, ऐश्वर येईल. तुम्हाला मी दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. धन्यवाद.